नमस्कार, मेघा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। आज आपण बनवणार आहे मस्त अशी देशी वांग्यापासून मसाला वांग्याची भाजी। वांगी बघून घ्या, अशी मस्त अशी वांगी आलेली आहेत ताजी मार्केटमधून। त्यापासून आज आपण भरलं वांग म्हणजेच मसाला वांग बनवणार आहे। सर्वप्रथम वांगी कट करून घेऊया। वांगी कट करून घ्यायची, त्याचे काटे काढून घ्यायचे। त्याचप्रमाणे सर्व साहित्य मी असं वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। सर्वप्रथम खोबरं, लाल तिखट, आलं लसूण, शेंगदाण्याचं कूट, मसाला आणि तेल। आणि हे छोटे छोटे दिसत आहेत ह्या लवंगा, मिरं, हळद, कढीपत्ता, मीठ आणि थोडासा ओवा घेतलेला आहे। ही कट केलेली वांगी मस्त अशी व्यवस्थित धुवून घेऊया। भरपूर पाण्याने धुवून घ्या। वांगी धुवून घेतलेला आहे। गॅस ऑन केलेला आहे। आपण जे बारीक खोबरं घेतलेलं आहे ते थोडं भाजून घेऊया। हे खोबरं थोडं लाल होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। तर खोबऱ्याला थोडासा लालसर कलर आला की ते खोबरं एका वाटीमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर थोडे शेंगदाणे पण गरम करून घेत आहे। मंद आचेवर भाजलं की असं व्यवस्थित भाजलं जाते। आता हे शेंगदाणे आणि खोबरं कुटून घेऊया। असं उकळीमध्ये कुटलेले शेंगदाण्याची खोबरे जसे मस्त चव येते वांग्यासाठी। त्यानंतर थोडंसं आलं लसूण ही बारीक करून घेऊया। त्यामध्येच मी लवंगा आणि मिरे टाकलेले आहेत। हे सर्व मिश्रण मस्त असं बारीक करून घेऊया। आता वांग्यासाठी लागणारा मसाला बनवत आहे। एका बाउलमध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। त्यामध्ये मसाला, काळं तिखट, खोबऱ्याचा कीस, थोडीशी हळद आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालत आहे आणि थोडंसं मीठ चवीनुसार घाला। तसेच त्यामध्ये थोडंसं तेलही आपण ॲड करूया, मसाला मस्त बनतो। आता हे सर्व मिश्रण थोडंसं एक चमचाभर पाणी घ्यायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं। ही वांग्यामध्ये भरण्यासाठी आपण मसाला बनवलेला आहे। बघा, थोडं थोडं पाणी ॲड करत असा मसाला मस्त तयार झालेला आहे। आता वांगी असे चिरून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये असा वांग्यामध्ये मस्त असा मसाला भरून घेऊया। मसाला वांग म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं। असा वांग्यामध्ये मसाला